हेमंत ऋतूतल्या पहिल्या महिन्यामध्ये हेमंते प्रथमे मासी नंद व्रज कुमारिका, तो मार्गशीर्ष महिना आहे. चाणक्य नावाची सिरियल आलेली होती टी व्हीवरती, आणि त्या चाणक्यांच्या मुखामध्ये एक महत्त्वाचं वाक्य होतं, आक्रांताओं का जो धर्म होता है वही धर्म प्रायः प्रजा को स्वीकार करना होता है. या वाक्याचा अर्थ असा होतो की आपल्यावरती आक्रमण करून आलेल्या इंग्रजांचा धर्म आपण इतका अनुसरला आणि इतका अनुकरला की आपल्या स्वतःच्या धर्मामध्ये 6 ऋतू आहेत आणि आपल्या मराठीतले 12 महिने आहेत याचा आपल्याला विसरच पडला. आपल्या मराठी महिन्यातले 12 नावं मुलांना क्रमशः पाठ नाही आहेत, ऋतूंचे पण नावं क्रमशः पाठ नाही आहेत. आपण पूर्णपणे त्यांचे सगळी विचारसरणी आपल्या जीवनात इतकी आणली की आजपासून 20 वर्षांपूर्वी शेवया केल्या जायच्या खायला आपल्या घरी, तोपर्यंत शेवयांमध्ये इंटरेस्ट नव्हता आपल्याला. जेव्हा त्यांचं नाव आता नूडल्स झालं तेव्हा आपलं शेवयांमधला इंटरेस्ट वाढला. त्या शेवया आपल्या पचनी पडत नव्हत्या. आपलं वर्षारंभ गुढीपाडव्याला होतो याचं सुद्धा आपल्याला विस्मरण होऊन गेलं. आपण 31 डिसेंबरला सुरुवात करतो. खरं तर आपली संस्कृती अशी का सूर्योदयाकडून सूर्योदयाकडे दिवस मोजते. तमसोमा ज्योतिर्गमय, तुम्ही उजेडाकडून उजेडाकडे जा असं अपेक्षित आहे आपल्या संस्कृतीत. त्यांची कालगणना अंधाराकडून अंधाराकडे, 12कडून 12कडे. बरेच बालवत लोक मी असे बघतो की रात्री 12 वाजले, आता आजचा गुरुवार आहे समजा, एखाद्याने गुरुवार केल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत उपवास असतो, तो रात्री 1 वाजता जेवण करतो. 12 वाजता दिवस बदलला मग जेवतो. आपला दिवस 12 वाजता नाही बदलत. आपली तिथी सूर्योदयाकडून सूर्योदयाकडे आहे, 12कडून 12कडे नाही आपली कालगणना. परंतु आपण त्यांचे विचार, त्यांची विचारसरणी सगळी इतकी अनुकरणात आणली आपल्या की आपल्या स्वतःच्या परंपरांचा आपण कुठे मागे सोडून आलो त्याचं विस्मरण झालं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज घ्या किंवा राणा प्रताप घ्या किंवा अहिल्यादेवी होळकर घ्या, या लोकांना फक्त तुम्ही डोक्यावर नका बसू, या लोकांना तुमच्या डोक्यात उतरवा. छत्रपती शिवाजी महाराज किंवा राणा प्रतापांविषयी तुमची खूप निष्ठा जरी असली तरी एक तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा राणा प्रतापांचा एक फोटो असा दाखवून द्या का जो कपाळाला गंध नसलेला आहे. असा कुठलाच फोटो नाही आहे. आणि आज जर कधी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वर्गवासी राणा प्रताप हे सगळे लोक आपल्याला त्यांच्या स्थानावरून आपली परिस्थिती पाहत असतील आपली, तर त्यांना सुद्धा वाईट वाटत असेल की या लोकांसाठीच का आम्ही सगळा त्याग केला आणि स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. इतके आपण पाश्चात्य संस्कृतीला वाहून घेतलं आहे स्वतःला की आपल्या धर्माचा आचरण करणारा एखाद दुसरा असेल तर तो आपल्याला मागासलेला वाटतो. म्हणजे आमच्यासारख्याने कधी धोत्रामध्ये बाहेर फिरू म्हटलं तर लोक त्या धोत्रातल्या माणसाकडे असं बघतात की जसं काश्मीरमधून अतिरेकी आलाय की काय, इतके वेगळ्या नजरेने बघतात लोक. इतकं आपण वाहून घेतलंय. आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे बरेचसे लोक माझ्याकडे मिती काढायला येतात फक्त लग्नाची, की महाराज लग्नाची मिती लिहून द्या, काय ते शके वगैरे काय असेल ते लिहून द्या, ते आम्हाला काही माहिती नाही. मग तुला कधी माहिती पडेल ते? अरे हे शालिवाहन राजाचा शक चाललं आहे आत्ता 1945 हे माहिती असावं आपल्याला. आपण कुठल्या शकात आहोत, कुठलं आयन चाललं आहे आत्ता, कुठला ऋतू चालला आहे आत्ता, हे सगळं आपल्याला माहिती असावं. हेमंते प्रथमे मासी, मार्गशीर्ष महिना हा हेमंत ऋतूतला पहिला महिना आहे. हेमंत ऋतूत 2 महिने येतात, मार्गशीर्ष आणि पौष. शरद ऋतूत 2 महिने येतात, अश्विन आणि कार्तिक. यासाठी या नवरात्राला काय म्हणतात आता येऊ घातलेल्या? शारदीय नवरात्र. शरद ऋतूत येतं म्हणून शारदीय येते. चैत्रात जे येतं त्याला वासंतिक म्हणतात. ते वसंत ऋतूत नवरात्र ते वासंतिक आहे.
म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीतले ऋतू महिने माहिती पाहिजे. आणि त्या बाकी कथाभाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो मला परत तुम्हाला सांगून वेळ खर्च करायचा नाही असते. कात्यायने महामाये महायोगिन्याधीश्वरी नंद गोपसुतम देवम पतिम्य कुरुते नमः, अशी प्रार्थना त्या गोपिका येऊन करतायत स्नान करताना. आणि भगवंतानं ते सगळ्यांचे कपडे गोळा केलेत आणि कपडे घेऊन झाडावर बसले. खूप शोधून झालेत पण कपडे मिळून आले नाहीत. पण तो वेणुनाद ऐकू आला. ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद. आणि मग भगवान श्रीहरींची प्रार्थना केली की दे रे कान्हा चोळी अन लुगडे. आणि भगवंताने सांगितलं का तुमचे कपडे परत करायला हरकत नाही आहे, परंतु इथून पुढे यमुने स्नान करताना कपड्यांसह स्नान करायचं, विवस्त्र स्नान करू नका. आणि सगळ्यांचे कपडे परत देताना भगवान श्रीहरींच्या मनात भावना अशी आहे की जे माझ्या बहिणीच्या बाबतीत व्हायला नको ते कोणाच्याच बहिणीच्या बाबतीत होता कामा नये. कंसाचे दुष्ट सैनिक इकडून तिकडे फिरत असतात, तर त्यापैकी कोणी काही चुकीचं आपल्या पोरीबाळींसोबत करू नये, हा भाव भगवंताच्या मनात चिरहरणाच्या कथेचा सार फक्त एवढाच आहे. दुर्दैवानं आजच्या तारखेला जे रहाटणी किंवा जे आचरण आपल्या धर्मातल्या मुलींचं होत चाललं आहे, लेकींचं होत चाललं आहे. परिधान खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरावरचं. मी कालच्या परवाच्या कथेतच बोललो की तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या चारित्र्याला रिप्रेझेंट करतात. म्हणून त्या दृष्टीने आपलं चारित्र्य जसं असेल तसे आपले कपडे असावेत. फक्त पाश्चात्य संस्कृतीत कोट घालायची पद्धत आहे म्हणून आम्ही कोट घालायचं आणि लग्नात जायचं. अरे बाबांनो, त्यांच्याकडे टेम्परेचर 5-7 डिग्री असतं म्हणून ते कोट घालतात. इथे 45 डिग्रीत कुठे कोट घालून फिरतोय तो? अनुसरण आणि अनुकरण किती करावं, कसलं करावं, त्यांची आपली पद्धत मेळच खात नाही. जेवणाची पद्धत मेळ खात नाही, आपली खाण्याचे स्वयंपाकाची पद्धत त्यांची आपली मेळ खात नाही. किती किती प्रोटोकॉल्स आहेत आपल्या जेवणामध्ये. तुम्ही एक पंगत फक्त एक दिवस महाराजांच्या सोबत जेवायला बसून बघा, तुम्हाला एकाच पंक्तीत खूप प्रोटोकॉल समजून जातील. वाढण्याचा क्रम पूर्ण भारतातला बोलतोय मी, एखाद्या जातीतला बोलत नाही, पूर्ण भारतातला बोलतोय. वाढण्याचा क्रम शिकवण्यासाठी मला तर वाटतं का आजच्या पोरींसाठी सोनांसाठी एक वेगळी कार्यशाळा द्यावी. काय केव्हा वाढायचं आहे, वाढण्याचा क्रमात म्हणजे पदार्थांचे पण क्रम ठरलेत आपले. म्हणजे सुदैवाने तुमच्याकडे अजूनही परंपरा चांगली टिकून आहे, जे तुम्ही लोकांनी मेंटेन ठेवली तुमची परंपरा, तुमच्या घरात माहिती आहे. वाढण्याचा क्रम माहिती आहे, वाढण्याच्या जागा पण माहिती आहे. तुमच्या घरचा काही प्रॉब्लेमच नाही आहे, विषय तुमच्या घरचा नाहीच आहे, दोघं घरचा. हे मी सार्वजनिक सांगतो आहे. वाढताना अगोदर मीठ वाढायचं आहे, मग चटणी वाढायची, मग कोशिंबीर वाढायची, त्यानंतर जी पातळ भाजी असेल ती आली पाहिजे पाण्यात, त्यानंतर मग फळभाजी आली पाहिजे, मग भाताचा क्रमांक, वरणाचा क्रमांक, मग पोळी, मग त्याच्यावर गोड पदार्थ जो असेल. वाढताना कधीही जेवणाऱ्याच्या पात्राला आपला स्पर्श होता कामा नये. आपली पळी किंवा आपलं वाढण्याचं जी काही भांडं असेल, ते साधन असेल, ते तिथे लागता कामा नये. हे पथ्य पाळावे लागतात. आणि जे पात्रात आलं ते खायला सुरुवात केली असंही चालत नाही. सगळं वाढून झालं की त्यानंतर मग तुम्हाला अन्न समर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ग्रहण करायचं आहे. परत खाताना अगोदर भातच खायचा आहे, मधल्या टप्प्यात पोळी वगैरे इतर पदार्थ आहेत, पुन्हा समाप्ती तुम्हाला भातावरच करायची. सुरुवातीला हातावर पाणी घेऊन प्यायचं आहे, शेवटी आपोषण आहेच. म्हणजे शास्त्राला असं सांगायचं आहे का जे अन्न तुम्ही पोटात घालू बघताय ते पाण्यावरती आहे आणि त्याला वरच पाण्याचा संपुट लावलं आहे. पाण्यावर अंथरलंय, पाण्याने झाकलं आहे अन्न, असा अभिप्रेत आहे शास्त्राला. जिथे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रितो आहे, या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत तिथे. आणि आपल्या धर्मसंपदेत, आपल्या धर्मसंस्कृतीत जेवण्याचा क्रमसुद्धा ठरला आहे.
पूर्वीच्या काळी असं होतं का लोक खाली बसायचे जेवायला, एका ठिकाणी बसायचे आणि वाढणारे फिरायचे. आता वाढणारे जागेवर उभे आहेत आणि जेवणारे फिरत आहेत ताटल्या घेऊन. ओम भवती भिक्षाम दे. म्हणजे आमची संस्कृती अशी आहे, खरं तर जो दाता आहे तो कमरेतून 90 अंशात वाकलेला आहे आणि जो याच्या किंबहुना जो जेवणारा आहे त्याची मान पूर्णपणे वरती आहे. घेताना त्याला वाईट वाटत नाही त्याचं का मी मागतोय म्हणून, किंबहुना मी खातोय असं. त्याची मान सन्मानाने उंच आहे आणि वाढणारा कमरेतून वाकलेला आहे. गोष्ट छोटी आहे पण खूप मोठा एक अभ्यास देऊन जाते आपल्याला आपली जेवण पद्धती. आणि ते लोक अभ्यास करतायत आपल्या जीवन पद्धतीचा आणि आपण अंध अनुकरण करतोय त्यांचं. हेमंत प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका. आणि अशा प्रकारे ही क्षीरहरणाची कथा झाल्यानंतर रासपंचाध्यायी येते. दशमस्कंद पूर्वार्ध अध्याय 28व्यापासून 32व्यापर्यंत 5 अध्याय रासक्रीडेसाठी दिलेले आहेत. श्रीमद भागवत हे जर भगवंताचं शरीर असेल तर दशमस्कंद हा देवाचं हृदय आणि त्या दशमस्कंदातले रासक्रीडेचे 5 अध्याय म्हणजे भगवान श्रीहरींचे पंचप्राण. भगवान पिता रात्री शरदोल फुल्ल मल्लिका. या पंचाध्यायाची सुरुवात शुकाचार्य या ओळीने करतात. भगवान अपी, जरी देव येतो तरी त्या देवाने सुद्धा त्या रात्री काय केलं, त्याने पाहिलं की शरदोल फुल्ल मल्लिका. मल्लिका शब्दाचा अर्थ होतो मोगरा. 12 महिन्यातल्या सगळ्या पौर्णिमांमध्ये सगळ्यात चांगलं बिंब चंद्राचं दिसत असेल तर ती कोजागिरी पौर्णिमा आहे. कारण की हे काळे कुट्ट ढग चालले जातात आणि निरभ्र आकाशात तो चंद्र पहिल्यांदा खुलून समोर येतो. ते कोजागिरी पौर्णिमेचं रूप आहे. आणि त्या कोजागिरी पौर्णिमेला भगवंताने त्या रात्री काय केलं की खूप चांगलं वेणुवादन केलं आणि आल्यानंतर त्या वेणुवादनाचा नाद ऐकून जी आपल्या आईजवळ होती ती, जी आपल्या पतिराजांजवळ होती ती आणि जी आपल्या मुलाजवळ होती ती, कोणी लेकी कोणी सुना कोणी स्वतंत्र, या सगळ्याच त्या नादाच्या दिशेने धावत आहेत. आणि धावता धावताना भगवंताच्या पर्यंत येऊन पोचल्यावर भगवंताच्या मुखात शब्द आहेत, स्वागतम ओ महाभागा प्रिय किं करवाणि वहा रजन्नेशा घोर रूपा घोर सत्वनिवेशिता. हे महाभाग्यवान गोपिकांनो, तुमचं स्वागत असो. प्रिय किं करवाणि वहा, तुम्हाला चांगलं वाटेल असं मी काय करू शकतो ते मला सांगा. रजन्नेशा घोर रूपा, रजनी आणि एशा संधी. या घोर रात्री, इतक्या रात्री कुलीन स्त्रियांनी आपलं घर सोडावं आणि अशा विरक्त ठिकाणी येऊन उभं राहावं, हे चांगलं नाही खरं तर, असं त्या गोपिकांना देव सांगतायत. आणि त्याच्यावरती उत्तर भागवतात नाही, त्याचं उत्तर एका गवळणीत दिले तुकोबारायांनी. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता जाऊ कैशी घरा बरा नव्हे लौकिका. भगवंता तू आमचं चित्त हरून घेतलं आणि तू चित्त हरून घेतल्यानंतर आता सगळं सोडून मी तुझ्या पायाशी आलो आणि आल्यानंतर आता तू जर म्हणशील का तुम्ही परत जा तर बरा नव्हे लौकिका, आता ते बरं होणार नाही. यास्तव आम्हाला तुझ्याजवळ असू दे, तुझं सान्निध्य आम्हाला मिळू दे असं म्हटल्यानंतर भगवंतानं त्यांच्या मनात जी जी मनोकामना होती गोपिकांच्या, त्या मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी रजोगुणातून भगवंतानं सगळ्यांच्या इच्छा परिपूर्ण केल्या. आणि ती रासक्रीडा ब्रह्मदेवाची 1 रात्र चालली. म्हणजे लक्षावधी नाही, कोट्यावधी वर्षांचा कालावधी. तोपर्यंत जगाची सगळी कालगणना देवाने थांबवून ठेवली. आणि त्या रासक्रीडामध्ये 5 अध्यायांमध्ये 5 वेगळे वेगळे विषय, की एकदा भगवंताचं आणि गोपिकांचं दोघांचा संवाद आहे, त्या संवादानंतर दोघांचं नृत्य आहे, त्यानंतर भगवंत गुप्त झालेत, एकदा सगळ्यांना एकटं सोडून चालले गेलेत. आणि नंतर पुन्हा एकदा जेव्हा प्रगट होत आहेत त्यावेळेला जेवढ्या गोपिका तेवढे रूप आहेत देवाचे, जेवढ्या तिथे हजर आहेत त्या प्रत्येकीला कोणाला असं वाटत नाही का देव माझ्यासोबत नाही आहे, देव माझ्याच सोबत आहेत असं प्रत्येकाला वाटतं आहे.
इतके रूपं भगवंताने घेतले आणि प्रत्येकाची मनोकामना जी जी इच्छा तिची असेल ती परिपूर्ण केलेली आहे. आणि रासक्रीडा मी मगाच बोलताना बोलून गेलो की काला खाल्ल्यानंतर तुमच्या मनातला वासनेचा कालिया मरतो आणि ज्याच्या हृदयातला वासनेचा कालिया मिळाला आहे त्याला रासक्रीडा समजते. बाकी रासक्रीडा नाहीतर लोकांना असं वाटतं की आम्ही नवरात्रात जो प्रतिपदेपासून तर दसऱ्यापर्यंत सगळं चाललेलं असतं त्यालाच रासक्रीडा म्हणत होते पूर्वीच्या काळी, असा लोकांचा एक मोठा गैरसमज आहे. तर ते तसं नाही आहे, तेवढं तुम्ही सहजही समजू नका. त्या गोपिकांचं भगवंताविषयी असलेलं समर्पण जे आहे ते समर्पण हे पाणी मिठासारखं आहे. त्या आणि भगवंत वेगळे नाहीच आहेत. मी काल जे मातीच्या बाबतीत बोलून गेलो की भगवंतानी माती खाल्ली की नाही खाल्ली, नाहीच खाल्ली. कारण माती खाणारा जर कधी वेगळा असेल मातीपेक्षा तर खाण्याचा आरोप लागेल. पण माती आणि खाणारा दोघं एकच आहेत. तशाच गोपिका आणि भगवंत हे दोघं पण एक आहेत. त्यामुळे तिथे द्वैत भाव नाही आहे. शुकाचार्यांसारखा विरक्त मुनी ज्या वेळेला परीक्षित राजाला ही कथा सांगतोय त्यावेळेला इथे जे अगदी सामान्य भाषेत सांगून जायचं म्हटलं तर तुम्ही या गोष्टीला काम वासनेत कम्पेअर करू शकतच नाही. शुकाचार्य ज्या वेळेला परीक्षित राजाला इतकं विवरण करून चांगलं छान सांगतायत तर तिथे काहीतरी विरक्ती आहे. भगवान श्रीकृष्णांसारखं दैवत शंकराचार्यांना व्रजैक मंडन म्हणून आवडावं यासाठी भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे जे शंकराचार्यांनी समजून घेतलं तेवढं आपल्याला समजलेलं नाही आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या लीला ज्या आहेत ना ह्या समजण्यासाठी खूप कठीण आहेत. वर्णन करण्यासाठी खूप चांगले आहेत पण समजण्यासाठी खूप कठीण आहेत. तेवढं ब्रॉड माइंडेड लोक असावे लागतात, तेवढं मोठं मन असावं लागतं समजण्यासाठी का ही लीला देवाने का केली असेल असं. तुम्ही उथळपणे कधी भगवान श्रीकृष्णांच्या लीला समजू पाहाल तर तुम्हाला त्या समजणार नाही आणि कथा किंबहुना भगवंताच्या बाललीला ह्या वेगळीकडेच तुम्हाला घेऊन जातील. अशा प्रकारे रासपंचाध्यायी शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात आणि तदनंतर भगवंताची मथुरेला जाण्याची तयारी होते. थोडंसं नामस्मरण करू आणि कथेकडे येऊ. बाबू पंख आणून श्रीकृष्ण गो